एकदम मस्त चमचमीत बटाट्याचे रोल खायला खरंच खूप टेस्टी लागतात। हाय हॅलो नमस्कार, मधुरा सावली किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे क्रिस्पी बटाट्याचे रोल आणि खरंच खूप छान क्रिस्पी होतात हे रोल। तर रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे सर्वात आधी कुकर मध्ये पाणी घालून बटाटे बॉईल करायला ठेवून देऊया। मी कुकरच्या डब्यात बटाटे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। बटाट्यामध्ये पाणी न घालताच त्याला बॉईल करून घेऊया। मीडियम हीटवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। आता कुकर होतपर्यंत आपण इकडे पुढची तयारी करूया। त्यासाठी मी इथे सर्वात आधी 2 बाउल मैदा घेतलेला आहे। त्यानंतर यात आपल्याला घालायचा आहे रवा। रवा मी अंदाजेच घालत आहे, तुम्ही 2 ते 3 चमचे रवा यात घालू शकता। त्यानंतर आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे। ओवा छान हातावरती क्रश करून घ्यायचा, नंतरच घालायचा म्हणजे पदार्थाला चव चांगली येते। त्यानंतर आपण यात आता घालूया चवीनुसार मीठ। मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे। त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे। त्याआधी याला मिक्स करून घेऊया आणि कडकडीत तेलाचं छान मोहन घालून घेऊ याला। मी इथे 1.5 चमचा मोहन घातलेला आहे। आता याला परत छान मिक्स करून घेऊ। चमच्याच्या सहाय्याने करून घ्या कारण ते गरम असल्यामुळे। आणि आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण याचा डो तयार करून घेऊ। तेल लावताना आणि झाकून ठेवतानाचा व्हिडिओ। डो तयार झालेला आहे। आता याच्यावरती थोडं तेल लावून मस्त छान याला तेल लावून घ्यायचं वरून आणि याला झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटांसाठी याला आपण साईडला ठेवून देऊ। आता इकडे आपले बटाटे बॉईल झालेले आहेत, चेक करूया। बटाटे छान बॉईल झालेले आहे आणि आता याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता याला आपण ग्रेटरच्या सहाय्याने ग्रेट करूया। तुम्ही इथे हाताने स्मॅशही करू शकता। ग्रेट करून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालूया। त्यानंतर यात आपल्याला घालायचा आहे कांदा। इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आता घालायचं आपल्याला यात कोथिंबीर। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली मी यात। त्यानंतर आता मिरची मी 2 बारीक चिरून घेतलेली होती। आता यात घालायची आपल्याला हळद, पाव चमचा हळद। त्यानंतर यात घालायचं आहे मिरे पावडर अर्धा चमचा। आता यात मी घालते आहे ऑरेगॅनो 1 चमचा। तुमच्याकडे नसेल ऑरेगॅनो तर नाही घातलं तरी चालेल, माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं। आता यात घालायचं आपल्याला धनिया पावडर अर्धा चमचा। थोडासा चाट मसालाही घातला। त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता याला छान मिक्स करून घेऊ आणि हे आपलं आता स्टफिंग तयार होणार आहे। हे मिश्रण आपलं आता तयार झालेलं आहे स्टफिंगचं। आता आपल्याला तेलाचा हात घेऊन याला लांबट उभा असा शेप देऊन द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला डो पण इकडे छान मुरलेला आहे। आता याचे बॉल्स तयार करून घेऊया छोटे छोटे। आता 1 बॉल घेऊन याची पारी लाटून घेऊया आपण।
आणि पारी आपल्याला छान पातळ अशी लाटायची आहे, खूप जाडीही ठेवायची नाही आहे. ती मैद्याची असल्यामुळे थोडी श्रिंक होते, पण तरीही आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. तुम्ही याचा थिकनेस बघू शकता, एवढंच ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता आपल्याला याला स्क्वेअर शेपमध्ये कट करायचं आहे. त्यासाठी मी इथे याच्या कडा कापून घेते आहे. आता याचा स्क्वेअर शेप तयार झालेला आहे. एक्स्ट्राचं हे काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता याला कट करून त्यानंतर आता याला मधातनं कट करायचं आहे अशा पद्धतीने, आणि दुसऱ्या साईडनेही याला कट करून घ्यायचं आहे. जे अशा प्रकारचे याचे 4 भाग आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर आता एक भाग घेऊन त्याच्यावरती आपल्याला बटाट्याचं स्टफिंग ठेवायचं आहे आणि त्याचा रोल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने रोल करून घ्या. त्यानंतर याचं जे कॉर्नर आहे त्याला आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तेलात टाकल्यानंतर सुटायला नको, म्हणून इथे आपल्याला पाणी छान लावून घ्यायचं आहे. तुम्ही इथे मैद्याची स्लरीही लावू शकता, पण मी पाण्याचाच वापर केलेला आहे. याला व्यवस्थित शेप देऊन द्यायचा परत अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे रोल तयार करून घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला वाटत असेल की साईडनी जे ओपन आहे ते तेलात घातल्यानंतर तिथनं निघू शकते, तर त्यालाही तुम्ही दोन्ही साईडनी मैद्यामध्ये डीप करून मग फ्राय करायला घेऊ शकता. पण मी मैद्याचा स्लरीचा वापर इथे केलेला नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व रोल तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आता आपले सर्व रोल तयार झालेले आहेत. याला आता आपण डीप फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी मीडियम हीटवर तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता यात आपण एक एक करून रोल टाकूया आणि त्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण त्याला छान डीप फ्राय करूया. आणि याला सुरुवातीला अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हलवायचं नाही आहे. त्याच्यानंतर मग चमच्याच्या साहाय्याने आपण याला उलट पलट करून छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेऊया. अशा पद्धतीने आपण तळून घेऊ. रंग आता बदललेला आहे. याला आता गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. याला आता आपण काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, याला छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि यातलं स्टफिंगही असं बाहेर जास्त निघालेलं नाही आहे. तेलातून छान निथळून याला बाहेर काढायचं आहे, म्हणजे हे तेलकट होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला सर्व रोल तळून घ्यायचे आहेत. आपल्याला हे मीडियम टू लो हीटवरच तळायचे आहेत. खूप हाय हीटवर तळायचे नाही आहेत आपल्याला हे, आणि खायला खरंच खूप छान लागतात. तुम्ही याचा क्रिस्पीनेस बघू शकता, खूप छान क्रिस्पी झालेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढल्या रेसिपीत.